टीचिंग प्लस नांदेडची कोचिंग दोन्हीचा समन्वय व्हावा तर त्याचं गाडं पुढे सरत आहे. इतकी मेहनत घ्यावी लागते, इतकी मेहनत घ्यावी लागते. कधी कधी 4-4 वर्ष एकाच वर्गात त्याला पाहून कंटाळा आला, त्याला बळच पुढे ढकलावं लागतं. त्याला ढकलपास म्हणतात. तीन प्रकारचा वर्ग आहे. उत्तम अधिकाऱ्याला सहज बोलणी, मध्यम अधिकाऱ्याला हितोपदेश आणि आपल्यासारख्याला करोनी सायास शिकवणी. संत हाताला धरून त्या वाटेनं चालवतात मला, म्हणून संतांचा आश्रय घेऊन घ्या. एक सूत्र लक्षात घ्या, भगवत प्राप्ती वाटते एवढी सोपी नाही. महाराजांनी दृष्टांत द्यायचा. आमच्या काल परवा प्रयागचा कुंभमेळा झाला, बरीच लोक गेली. बरीच म्हणण्यापेक्षा 80% लोक गेली. 60 कोटीचा आकडा आला. जेमतेम 80-85 कोटी हिंदू समाज आपल्या भारतामध्ये आहे. ते 20-25 कोटी जे गेले नाहीत ते हिंदू आहेत का ही शंका आहे. ते इकडे नाही तर तिकडे. एकंदर सगळेच गेले. 144 वर्षानंतर योग आला ना, त्याचा प्रचारही तेवढा झाला. बोरगडीच्या एका मुंगीनं ते ऐकलं आणि मुंगी विचार करते मलाही प्रयागला जायचं. निघाली ती पायी. किती दिवसात पोहोचल? मला वाटते पुढचे 144 वर्ष. तोपर्यंत मुंगी जगेल. आता तिला तर जायचंय, पण काय करायचं? सोपा पर्याय. तिला एकच करायचं, जे कुंभमेळ्याला निघालं त्याच्या शर्टाला चिटकायचं. विदाऊट तिकीट मुंगी प्रयागला जावं. आपण तेच करायचं. वाटतंय तितकं भगवत प्राप्ती सोपी नाही, पण साधू संतांच्या कासेला लागला की त्या मुंगीसारखं तात्काळ पोहोचतं. भक्तीचा प्रवास हा संतांच्या मार्गदर्शनाखाली झाला पाहिजे. संतांना विचारलं पाहिजे. ज्ञानाराज माऊलीचं एक अभंग या. विठ्ठल गादीवरले माणसं वारकऱ्यात येऊन बसले म्हणून गादी टाकली. कौतुक वाटतं. एखादा लोकप्रतिनिधी 5 वाजता एखाद्या गावात कसा येऊ शकतो? आंघोळ करून ना. विशेष बऱ्याच जणांची अजून साखर झोपही मोडली नाही. 1-2दा कामानिमित्त त्या आमदार निवासमध्ये जाण्याचा प्रसंग आला मुंबईला. 8 वाजेपर्यंत तर बसावं लागला तर ब्रश घासत साहेब बाहेर. अहो महाराज कधी आले? मला 6 पासून बसलो. मला विरळा लोकप्रतिनिधी दिसतोय. बरीचे पहिलाच आहे साहेबांचं, नाही असं नाही. विशेष भगवान हनुमंतरायावर अपार श्रद्धा. जनता जनार्दन इतक्या सकाळी त्या ठिकाणी तो उपस्थित आहे. त्यांनी विचार केला मी तरी कसा झोपू, मी तरी कसा झोपू. हजर आहेत हनुमान जयंतीच्या सोहळ्यात. चला मी सांगत होतो तुम्हाला, भक्ती संप्रदायामध्ये पाऊल ठेवलं की आश्रय संतांचा का घ्यायचा? त्याचं एकच कारण, सोपी वाटे. ती सोपी. मी सांगत होतो ज्ञानाराज माऊलीचं एक अभंग आहे. परमार्थामध्ये प्रवास कसा करायचा? ज्ञानाराज माऊली म्हणतात पदोपदी निज पदा गेलो. स्टेप बाय स्टेप प्रवास आहे. किती स्टेप आहेत? 7 स्टेप सांगितले. शुभेच्छा, विचारणा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थभाविनी, तनुमानसाने सप्तमा तुर्य अवस्था. त्या सप्तमा तुर्य अवस्थेपर्यंत जाण्याकरता पहिली आहे शुभेच्छा. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, माझा उद्धार झाला पाहिजे. ही इच्छा निर्माण झाली, पहिली पाहिजे आहे शुभेच्छा. आणि ही इच्छा निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या अवस्थेला माणूस जातो. ती कोणती? विचारणा. मग तो सारखा ज्याला त्याला विचार असतो, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे.
जिज्ञासा जागृत होते. आता गंमत अशी आहे, ही पायरी डोक्याची. इथं जर त्याला योग्य व्यक्ती भेटला तर ठीक आहे, नाही तर मग माणूस भटकतो. समाजामध्ये असे बरेच भरकटलेले ताळू आहेत ते तुम्हाला इशारा करतायत, पाट्या लावल्या त्यांनी इकडे या इकडे या इकडे. त्यांच्या नादी लागला ते बुडीणार नाही पण काठालाही लावणार नाही. मग ही दुसरी पायरी आहे विचारांना. विचारायचं कोणाला? योग्य सद्गुरूचा आश्रय घ्यावा लागतो. मग तो सद्गुरू कसा असावा? नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. जिने सवेची चाखली नाही चवी, तो दुजिया ते केली दाखवी, मनोनी जो पूर्णानुभवी दावे सद्भावे सत्शिष्य. ज्यानं देव पाहिला तो तुम्हाला देव दाखवेल का कोणी बी. तर सध्या कारभार कसा चालू सांगतो. त्या अकबर बिरबलाची गोष्ट येते, मोठी सुंदर गोष्ट. एक दिवशी त्या अकबर राजांना बिरबलाला विचारलं, बिरबल म्हणजे काय, आमचा धर्म तुमचा धर्म थोडा वेगळा आहे. हम भूत परस्ती नाही मानते म्हणून, आम्ही मूर्ती पूजा मानत नाही. तुम्ही मूर्ती पूजा मानता, सगुण उपासना करता, देवानं तुमच्याकरता अवतार घेतले, बऱ्याच जणांना दर्शन दिलंय, असे आम्ही आख्यानं ऐकतो. कारण देव पाहायला मिळेल का? ते बिरबलाने विचार केला. आहे का? साहेब समोर बसले. सर्वसाधारणपणे सत्तेवर बसलेली लोक लहरी असतात. अपवाद बरं कसं आहे तुमचा. आणि बऱ्याचदा असं होतं की परंपरेनं आपल्याकडे आलं की डोका असावाच असं काही नाही. माझा तर असा अनुभव आहे, बऱ्याच कारभाराचे लेकरं येडे असतात, बऱ्याच कारभाराचे. मग तो गावचा कारभारी असो का देशाचा कारभारी असो, ते तेवढे काही ध्यानावर नसतात. परंपरेनं आलेला आयता सोन्याचा चमचा तोंडात असतो, तेवढी काय अक्कल खर्च करावी लागत नाही. ते अकबर बादशाहाने विचारलं, बिरबल मला देव पाहायला मिळेल का? बिलकुल. बिरबल हजार जबाबी होता. ते म्हणजे याला आता शास्त्र सांगत बसवता याच्या डोक्याहून जाईल, त्याला वेगळ्या भाषेत सांगावं. ते म्हणे मग कधी? उद्या सकाळी. त्याला काय वेळ? ते म्हणे मला एकट्यालाच कशाला, सगळ्या गावाला दाखव देव. बिलकुल. राजानं गावात दौंडी दिली. ज्याला ज्याला देव पाहायचा सकाळी स्नान करून बिरबलाच्या घरी हजर झाला. बिरबलानं रात्रीच तयारी केली. आता बिरबल म्हणजे राजाचा मंत्री, मंत्र्याचं घर म्हणजे मोठंच, चांगलं मोठं घर होतं. पूर्वेकडून एक्झिट होती आणि पश्चिमेकडून एंट्री, आणि एकीकडून त्या ठिकाणी बाहेर जायचा रस्ता. एक दार जायला आणि एक दार मागचं बाहेर निघायला. मधात बैठक होती. रात्रीच कुंभाराच्या घरून एक गाढव आणून बांधलं मधातल्या खोलीत. सकाळी आंघोळ करून बिरबल बसला. लाईन लागली. पहिला माणूस आला. देव पाहायचा म्हणजे कान मंत्र घ्यावा लागतो. इकडं कर कान, त्याला कान. त्याच्या कानात सांगितलं देव दिसेल पण कधी, ज्याचे शुद्ध दोन्ही माता पिता. मायबाप शुद्ध असेल तर देव दिसल, काही घाळगोळ असेल तर दिसणार नाही. गाढव दिसल, गाढव. ते मधात गेलं, काय दिसलं त्याला? गाढव. आणि बाहेर येऊन काही गाढव दिसलं म्हणा तर मग काय सिद्ध होते? त्यानं बाहेर येऊन लोकांना विचारलं देव दिसला का? अरे वा, दिसलाच म्हणा. एकाला दिसला, दुसऱ्याला दिसला, तिसऱ्याला दिसला. शेवटी बादशाचा नंबर आला. बादशाला ते सांगितलं, हे पहा, शुद्ध कुळात जन्म झाला असेल तर देव दिसेल, नाही तर गाढव दिसल. बादशाह गेला माझा, त्यालाही काही दिसलं, गाढव दिसलं. बाहेर आल्यावर लोकांनी विचारलं, जहा म्हणा देखा का खुदा आपने? ते नाचूच लागलं, क्या बताऊ उसका नूर म्हणलं. आलं तुमच्या लक्षात? सध्या हे चालू आहे.
महाराज सांगतात त्याला विचार, जेनी सवेचीचा खले नवी चवे तो तुझ्या केली दाखवे, म्हणून जो पूर्णानुभवी दावे सद्भावी सत्शिष्या, ज्यानं देव पाहिला तो आपल्याला दाखवेल. कोणी दाखवेल? अशा भगवत प्राप्ती झालेल्या महात्म्याकडेच जावं लागेल. नाही तर बऱ्याचदा होतं, आलो बोरगडीला आणि आल्यानंतर मी चौकशी केली, माधव महाराजांच्या घरी जायचं, कसं जाऊ? आता यात्रा भरली, कोण माधव महाराज? अरे महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार, माहित नाही तुला? तुला नाही बघा. त्याला काही खाना कोणा सांगितलं असं तसं, ते प्रत्येक वेळेस नाही 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 नाहीच म्हणू लागलं. शेवटी त्याला विचारलं, तू कुठला आहेस? ते म्हणला, मी तिकडे आंध्रातला आहे, मी एकाचं घर ओळखतो. आता दोघांनी एकमेकाला किती वेळ विचारलं म्हणजे महाराजांचं घर सापडलं. ज्याला ते सापडलंय त्याला विचारावं लागेल ना. भक्तीमध्ये प्रवेश करायचा, भक्तीची वाट विचारायची. या भक्ती संप्रदायाचे जे आचार्य त्यांनाच विचारावं लागेल ना. हे कोण आहे? तर आमच्या जगद्गुरु तुकोबरासमोर पर्याय आहे त्या ठिकाणी हनुमानजी महाराज. हनुमंताचं एक वैशिष्ट्य आहे, 9 प्रकारची भक्ती श्रीमद भागवत कथा सांगते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्तीपैकी दास्य भक्तीचे आचार्य आहेत आमच्या हनुमानजी महाराज. दास्य भाव अंतःकरणामध्ये धरून प्रभूची सेवा केली. तसे भावाचा विचार करताना, भगवत सेवा करताना कोणी सख्य भावाने करतं, कोणी त्या ठिकाणी वात्सल्य भावानं करतं, कोणी कांत भावानं करतं. हनुमानजी दास्य भावाने केली. विठ्ठल सख्य भावाचा जर विचार केला तर सुदामजीचं नाव समोर येईल. परमात्म्याला त्यांनी मित्र मानलं, भगवंताची मित्र म्हणून त्या ठिकाणी सेवा केली. भगवंत त्यांच्याकरता मित्र झाला. भावे जैसा तैसा हरी. कोणी वात्सल्य भावाने प्रभूची सेवा केली. भगवान त्यांच्याकरता बालक झाला, ते त्याचे पालक झाले. उत्तर भारतामध्ये अनेक संप्रदाय. एक संप्रदाय असा आहे की त्या संप्रदायामध्ये बालकृष्णाची पूजा केली जाते. त्यांचा कृष्ण मोठा नाही, बाल आहे. देवाऱ्यातला लंगडा, सासरवरून चोरून आणलेला, विशेष का आणतात माहित नाही, पण आणतात एवढं नक्की. त्या देवाची पूजा करतात. असाच एक साधू होता म्हणून उत्तर भारतामध्ये, यमुना माईच्या किनाऱ्यावर राहायचा. त्या कन्हैयाची सेवा करायचा, बाल कन्हैयाची. एकदा काय झालं, त्याच्या आश्रमामध्ये एक साधू संतांची तीर्थयात्रा करणारी मंडळी आली, दिंडी आली. रात्री मुक्काम केला आश्रमामध्ये, भोजन वगैरे झालं आणि साधूनं सहज विचारलं, कहाँ जा रहे हो? बोले हम भगवान विश्वनाथ के दर्शन करने के लिए काशी जा रहे हैं. साधु ने सांगितलं, बड़े दिनों की इच्छा है, मुझे भी गंगा जी का स्नान करना है. तो बोले चलो हमारे साथ. रात्री जायची तयारी त्या ठिकाणी करायची. जायचं असेल तर परवानगी. लोकप्रतिनिधीवर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. एकच परिसरात बऱ्याच ठिकाणी भेट द्यायला जायचं असेल तर जाऊ शकतात. असं काही मग व्यासपीठावर परवानगी देतात. विठ्ठल विठ्ठल थोडं मंदिराजवळ कोण आहे आपले माणसं असतील तर दर्शनार्थी भाविक भक्तांना थोडं गर्दा करू नका म्हणावं. शांत राहा बाबा, शांततेनं दर्शन घ्या, कीर्तन चालू आहे याचं भान ठेवा. तुम्हा सर्वांना विनंती आहे, काही गर्दी गडबड करू नका. सगळ्यांना मारुतीचं दर्शन होणार आहे. आपण जरा शांत राहा. चला
विठ्ठल विठ्ठल साधू संतांची सगळी मंडळी रात्री चर्चा झाली, जाण्याची तयारी त्या ठिकाणी सुरू झाली. योग असतात रात्री पुरुषी आणले आणि आता सकाळी उठून जायचंय. पण रात्री देवाऱ्यात ठेवली ती मूर्ती त्या साधूला बोलू लागली, बाबा आप जा रहे हो सुबह? जा रहा हूं, मुझे छोड़ के जा रहे हो बाबा, मैं तो अभी बहुत छोटा हूं. साधूच्या डोळ्यातच अश्रू आले, नाही नाही बेटा तुझे छोड़ के नहीं जाऊंगा. सकाळी उठले त्या सगळ्या साधूंनी स्नान संध्या उरकली, जायची तयारी सुरू केली. आणि योग असा याला विचार बाबा आना नाही क्या? त्याने सांगितलं आलो असतो, लेकिन अभी मेरा बच्चा बहुत छोटा है. लोक म्हणजे भगवे कपडे दिसायला बच्चा. आता सध्याच्या काळाचा विचार केला असता तर ते खरंही वाटलं असतं, पण आता सध्या लय अवघड झालं. पहिले महाराजाची व्याख्या अशी असायची, हातभर गाडी क्विंटलभर गाडी. गणेश महाराज तुम्ही याच्यात बसत नाही, आम्ही देवदय आहे. हातभर गाडी, 4 व्हीलर गाडी, क्विंटलभरची गाडी. आणि आता थोडस जोडायचं, 10-12 भानगडी. विठ्ठल निघून गेले. आता बालकृष्णांची सेवा करत राहिला. आणि एक दिवशी देह उपाधी सोडली. आजूबाजूचे सगळे साधू गोळा झाले. त्याची अंतिम क्रिया करण्याकरता त्याचं ते शरीर त्या ठिकाणी नेलं. समाधी द्यायची तर इतक्यामध्ये एक 6-7 वर्षाचं बालक तिथं पडलं. आणि त्या बालकांना सांगितलं, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. हे माझे बाबा आहेत आणि माझ्या बाबाची एक इच्छा होती, त्यांना गंगा स्नान करायचं, पण मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आता त्यांनी देहोपाधी सोडली, पण माझा अशी एक इच्छा आहे, नाही त्यांची ती इच्छा पूर्ण झाली तर यांच्या मृत शरीराला तरी गंगेचं स्नान झाला. मी गंगेचं पाणी घेऊन आलो. मला घडा आणला होता खांद्यावर, त्या पाण्यानं त्या साधूला स्नान घातलं. नंतर त्याच लेकराच्या हाताने त्या साधूला मीठ माती दिली. नंतर लोक पाहतायत तर ते लेकरू दिसत नाही आहे, धुळीमध्ये त्याचा पाऊल म्हटला होता. ध्वजवज्राचे चिन्ह दिसले आणि सगळ्या साधूंच्या डोळ्यात अश्रू आले. आयुष्यभर त्यानं वात्सल्य भावानं सेवा केली. भगवान परमात्मा त्याच्या वात्सल्य भावाचा सेवा इतका सुंदर करतात. त्यानं आयुष्यभर परमात्मा बालक आहे आणि मी त्याचा बालक आहे म्हणून सेवा केली. भगवंतानं शेवटी त्या बालकाचं कर्तव्य पूर्ण केलं. हा आहे वात्सल्य भाव. आणि आमचे हनुमानजी ज्या भावाचे आचार्य तो दास्य भाव, दास्य भक्ती केली हनुमानजीने. महाराज सगळ्यात कठीण आहे दास्यत्व निकट मनोनी देखील. सगळ्यात कठीण आहे, सगळ्यात कठीण आहे कोणाची तरी सेवा करणं. असे दास्य भक्तीचे आचार्य हनुमानजी महाराज आहे. भक्ती संप्रदायात प्रवेश करताना कोणाला तरी ती वाट विचारावी लागते. आमचे तुकोबरा विचार करतात कोणाला विचारावं, तर त्यांच्या समोर त्या ठिकाणी महाराज हनुमानजी महाराज त्या ठिकाणी आले. हनुमानजी महाराजांच्या समोर आमचे जेवढे गुरु तुकोबरा उभे. वाट विचारण्याच्या आधी आमच्या तुकोबराने हनुमानजीची शरणागती स्वीकारली. अभंगाच्या शरण शरण
हनुमानाची शरणागती पत्करली. शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता. ज्याला वाट विचारायची आधी त्याला शरण जावं लागतं. श्रीमद भगवद्गीता सांग 4था अध्याय. तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम् तत्वदर्शन. या श्लोकावर ओव्या पहा. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनियात या नावे तरी संताया भजावेला सर्वस्वीसी. पुढे सांगितलं तनु मनो जीवे चरणासी लागावे भगवंता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते देते वहिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. पण इथपर्यंत प्रवास होण्याच्या आधी तनु मनो जीवे चरणासी लागावे. विठ्ठल जीवाला शरण जावं लागतं देवाला आणि भगवंताला. आणि ते शरण जाताना शरणागती कशी असावी ज्ञानाला मागणीची. तया अहमवाच्या चित्त अंग देवोनिया शरण रे महोदवी का अंग विगाले. ही शरणागती ही शरणागती आमच्या जगद्गुरु तुकोबाराने हा संकेत पाळला. ज्या हनुमानजीला भक्तीची वाट विचारायची आमच्या जगद्गुरु तुकोबाराने म्हणतात आधी त्यांना शरण जाऊया. शरण शरण हनुमंता. एखाद्या गोष्टीची इच्छा असेल प्राप्तीची तर परमार्थामध्ये असा एक संकेत आहे की आपल्याला त्या ठिकाणी शरण यावं लागतं. रामचरित मानस ग्रंथामध्ये एक प्रसंग येतो बालकांडामध्ये. एक दिवस कैलास पर्वतावर आमचे भगवान शंकरजी महाराज सकाळची वेळ आहे. भगवान नंदीवर आरूढ झाले निघाले. जगन्माता पार्वतीने सांगितलं कुठं चालला. अरे हटकत जाऊ नये रे असं. म्हणजे तसं नाही. कुठं चालला पत्ता तर असं बोरगडीचा काला झाल्यावर घरी येणार का अजून कुठं फरार होणार पत्ता पाहिजे. चालला कुठं म्हणजे काही नाही. बऱ्याच दिवसाची मनामध्ये एक इच्छा भगवत कथा ऐकायची. मी कथा ऐकण्याकरता चाललो. ते म्हणजे मी एकटे कशी चालले. तुम्हाला धर्मशास्त्र कळत नाही का. 3 जागी बायको सोबत पाहिजे. आपण वचन दिलं ना धर्मेच अर्थेच कामेच नाथेच रामी. आता मला एक सांगा त्या यज्ञ वेदीवर जिथं आपण पाणी ग्रहण करत होतो तिथं हे वचन आपण दिलं. पण ध्यानावर असलो तर आठवण तिथं ध्यानावर माणसं नसतातच. तिथं ध्यान वेगळंच असतं. हे वचन दिलं 3 गोष्टीमध्ये ती सहचार्याने आपल्या सोबत पाहिजे. धर्म कार्य करताना बायको सोबत पाहिजे. नसल तर जमत नाही. त्याला पर्याय सुपारी घेऊन बसा. तुम्ही म्हणसाल सोपं आहे. सुपारी काय 10 रुपयाला छटा. ही जमना सोन्याची घ्यावं लागते. विठ्ठल बाईची किंमत काय तर तुम्ही 2 रुपयाच्या सुपारीची केली का सोन्याची सुपारी ठेवावं लागते सोबत. आणि पूजा झाल्यावर ब्राह्मणाला देऊन टाकावं लागते माझ्यासारख्या. विठ्ठल सांगायचं प्रभू एकटे एकटे कथेला चालला मला नाही नेणार सोबत. वा आनंद आहे. यायची इच्छा असेल चला. दोघही नंदीवर आरूढ झाले आणि आर्य महाराज अगस्त्य ऋषीच्या प्रसंग मोठा ऐका. अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान शंकर कथा ऐकण्याकरता आले. मी तुम्हाला सांगत होतो प्रसंग माझ्या अभंगाला अनुसरून. कथा ऐकण्याची इच्छा भगवान शंकराला झाली. भगवान शंकर कोण आहे. सब देवन के देव बडे बाबा. पण या परमार्थ क्षेत्रामध्ये तुमच्या मनामध्ये एखादी अशी इच्छा निर्माण झाली एक करावं लागतं. शंकराला कैलास सोडून मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. म्हणजे वरून खाली यावं लागतं. सत्तेचा संपत्तीचा पदाचा अभिमान सोडून इथे यावं लागतं तर मिळत नाही तर मिळत नाही. विठ्ठल परमार्थामध्ये शरणागती महत्वाची आहे. आणि ही शरणागती एवढी सुंदर आहे मला एवढी सुंदर. भगवत भक्ती करताना बऱ्याच मार्गाचा विचार त्या ठिकाणी झाला. कोण्या अंगाने करावी. 2 न्याय सांगितले न्यायशास्त्रामध्ये. पहिला न्याय सांगितला मर्कट न्याय. तो मर्कट न्याय असा आहे. अन्य साधनाचा आश्रय जर आपण धरला तर ते मर्कट न्यायासारखा. म्हणजे कसा तुम्ही पहा जंगलामध्ये
गावामध्ये माकडं आले की एखादी माकडी नुकतीच मिळली असते, तिचं छोटस पिल्लू असते, या झाडावर त्या झाडावर, त्या घरावर त्या घरावर ती उडी मारते आणि उडी मारताना ते पिल्लू तिच्या पोटाला असं चिटकलेलं असतं. ती माकडी सांगते, बेटा या घरावरून त्या घरावर उडी मारून त्याला सुरक्षित नेण्याची जबाबदारी माझ्यावर, पण माझ्या पोटाला गच्च धरायची जबाबदारी तुझ्यावर. पोट सोडलास की खाली तुझा कपाळ मोक्ष झालाच म्हणून. तिथं दोघांवर जबाबदारी, माकडणीवर जबाबदारी तेवढीच आहे, याला तिथपर्यंत न्यायचं आणि तिचा आश्रय धरलेल्या त्या पिलावर जबाबदारी तितकीच आहे की त्यानं तिच्या पोटाला घट्ट धरायचं. हे अन्य साधनाच्या बाबतीत. पण भक्ती मार्गामध्ये असं नाही. इथं मारदार न्याय लागू. मारदार न्याय म्हणजे तो कोणता? मांजरीने विली की आपल्याकडे म्हणतात असं की ती 7 घर बदलते. का? त्या लेकराचा दुश्मन त्याचा सक्का बाप असतो. जगामध्ये क्रूर बापाचं उदाहरण देताना बोक्याचं दिलंय आणि क्रूर माईचं उदाहरण देताना नागिनीचं. नागिन स्वतःची पिले खाती आणि बोक्या स्वतःचेच पिलं खात. माय बाप तरी सरपीन की बोका आणि तया संगे सुखान पडे. महाराज म्हणले सरपिनी सारखी माय नसावं, बोक्यासारखा बाप नसावा. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात पिता हा पिताच असावा. ओरगडीला येताना हिमायतनगरून पिता नसावा येणार. कळालं का? माझ्या बोलण्यातला श्लेष लक्षात होता. तो पिता असावा, पण येता येता रेस्ट हाऊसच्या बाजूला जाऊन 90 रुपये खर्चून पिता नसावा. विठ्ठल विठ्ठल. डोक्याच्या धाकानातील मांजरीन 7 घर बदलली. पण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर त्या पिलाला नेताना गमत अशी, ते पिलू असं ढिला सोडून देत. ते माईला म्हणतं, काय करायचं तू आपलं? ती अशी अलगद दातामध्ये उचलते, तिला सुरक्षित जागी नेऊ शकते. महाराज, ते मांजरीनीचे दात एवढे तिखट आहे, तिला जर रस्त्यात मंदिर भेटला 5 मिनिटात पोस्ट मारतो, एवढी तिखट दात आहे. पण ती मांजर एवढी दक्ष आहे की आपल्या पिलाला सारा ओरखडाही लागू नये, आरामशीर त्याला सुरक्षित जागी नेऊ शकते. अन्य साधनाचा आश्रय घेतला, मरकट नाही येणं प्रवासाची जबाबदारी दोघांवर आहे. पण शरणागतीचा मार्ग एवढा सुंदर आहे, या मार्गात तुम्ही आलात, तुमच्यावर काही जबाबदारी नाही, तुम्हाला तारण्याची जबाबदारी या महात्म्यावर. शरणागती स्वीकारा, शरण जा. जो शरण येतो त्याला मरण नसतं. विठ्ठल ज्याची शरणागती पत्करली त्याच्यावर पूर्ण जबाबदारी येतो. तुकोबाराने हाच मार्ग निवडला. हनुमानजी महाराजांना शरण आले. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हनुमानजीने विचारलं, तुकोबारा शरण आला, इच्छा काय आहे? तुकोबारा आपली इच्छा प्रगट करतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. काय